चला, दिसतंय का आता? Yes. स्क्रीन दिसते ना? Yes. ओके. Yes. The name of our chapter is decimal fraction. डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणायचं हे आपण आता या ठिकाणी आजच्या तासामध्ये पाहूयात. ही भरपूर जणांना माहिती असेल, शाळेतही आपलं चालू असतं किंवा झालेलं असतं. परंतु आपण पुन्हा एकदा एक तुमचं रिव्हिजन म्हणून, त्याची आज ओळख म्हणून डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणायचं असतं ते एकदा पाहूया. ठीक आहे. तर डेसिमल फ्रॅक्शन याला आपण म्हणत असतो ते म्हणजे दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक म्हणत असतो. कोणाला म्हणत असतो दशांश अपूर्णांक? डेसिमल फ्रॅक्शनला. मग आता नेमकं कशाला किंवा तो दशांश अपूर्णांक कशा पद्धतीनं असतो तो एक समजून घेऊयात. तर एक एक गोष्ट आपण पुढे पुढे जाऊयात. तर डेसिमल फ्रॅक्शन, हिअर इज डेफिनेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. बघा, तर काय डेफिनेशन आहे ती या ठिकाणी आपण आता पाहूयात. तर डेसिमल फ्रॅक्शन इज अ फ्रॅक्शन वेअर द डिनॉमिनेटर इज, बघा, 10, 100 and 1000 etc, and it's usually written using a decimal point. डेसिमल पॉइंट म्हणजे याला थोडक्यात आपण म्हणत असतो दशांश. आता दशांश जो आहे, तर दशांश कशाला म्हणायचं असतं थोडक्यात? तर दशांश एक चिन्ह आहे, ते म्हणजे एक छोटासा पॉइंट असतो. इथं बघा तुम्हाला दिलेला आहे पॉइंट 0.3, बरोबर. या पद्धतीने इथे आहे 0.45. ओके, इकडे आहे 0.007. म्हणजे अशी ज्या ज्या वेळेला तुम्हाला रचना दिसेल, तर याला आपण म्हणत असतो दशांश अपूर्णांक, किंवा याला इंग्लिशमध्ये म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन. ओके. आता मग हे डेसिमल फ्रॅक्शन समजून घेताना नेमकं आपल्याला इथं एका ठिकाणी सांगितलं बघा, की आपला जो व्यवहारी अपूर्णांक असतो, त्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये छेदामध्ये हे अंक असतात. कोणते? एक असतो 10, दुसरा असतो 100, तिसरा असेल 1000. या पद्धतीनं असू शकतात. मग ते कसे असतात किंवा काय असतात ते आपण एकदा थोडंसं समजून घेऊया. बघा, मग समजून घेत असताना नेमकं काय करायचं, तर हे आपण या ठिकाणी बघूयात. उदाहरण सांगतो आता मी. तर आता इथं नंबर दिलेला आहे 1, 3/10. ओके, 3/10. मग आता इथं काय करायचं, कधी अशी ज्या वेळेला कंडिशन येईल 3/10 यासारखी ज्या ज्या वेळेला कंडिशन येईल, म्हणजे कोणत्याही अंकामध्ये किंवा कोणत्याही अंकाच्या, लक्षात घ्या, जर समजा छेदामध्ये 10 असेल, 10 असेल, तर तो अंक काय करायचा, त्या तो अंकाच्या अगोदर म्हणजे पॉइंट वापरायचा. कसा वापरायचा बघा, या ठिकाणी 0 पॉइंट, थोडक्यात आपल्याला सांगता येतं की 0.3 या ठिकाणी बघ, म्हणजे हा झाला इथं पॉइंट. आता येतोय, हा इथं बघ, या ठिकाणी पॉइंट. मग आता कसा झाला, तर त्याचं उदाहरण आपण एक पाहूयात कशा पद्धतीनं तो पॉइंट झालेला आहे. मग आपण याचा भागाकार करायचा आहे आपल्याला. कशाचा? या 3चा, आणि म्हणजे 10 न 3 ला डिवाइड करायचे. मग 10 न 3 ला डिवाइड करत असताना आपल्याला माहिती आहे, आपण जनरली असा भागाकार करतो, इकडे 10 घ्यायचा आणि इकडे 3 घ्यायचा. आता भाग कशाने द्यायचा आहे कोणाला? 10 न द्यायचा आहे. कोणाला द्यायचा आहे? 3 ला द्यायचा आहे. चला, 3च्या टेबलमध्ये, म्हणजे 10च्या टेबलमध्ये 3 आहेत का? आहेत का 3? नाही. मग भाग जातो का? भाग जातो का? मग नाही. मग 0 लिहायचा. मग 0 लिहायचा, परंतु भाग जात नाही. मग भाग जाण्यासाठी काय करायचं? मग इथं वर 0 लिहिला म्हणून आपण काय करायचं, इथं लक्षात घ्या, पॉइंट द्यायचा. म्हणजे इथं कसं, -0 अपॉन, मग हा 3 येणार. मग आता भाग जात नाही म्हणून हा 0 आला, इथं 0 घेतला. मग आता पॉइंट देणे म्हणजे हे लक्षात घ्या, इथं पॉइंट द्यायचा आणि इथे मग आपण काय करायचं, 0 वापरायचा. आणि मग 0 लावल्यानंतर 10 ला काय करायचं, म्हणजे 10 न ह्या 30 ला डिवाइड करायचं. 10चा टेबल
30 येईपर्यंत म्हणायचा. मग 10 3 जा 30, म्हणजे इथं मग 10 3 जा 30 बघा, म्हणजे 30 आणि मग 0 - 0 3/3 - 3 इज इक्वल टू 0. आन्सर किती आलं? 0.3. पण एवढा प्रपंच करायची गरज आहे का? नाही. शॉर्टकट सांगितले तुम्हाला. कोणताही अंक असो. आता उदाहरण आणखी एक देतो. बघा कसं. हे एक अंक आहे म्हणून तुम्हाला अजून कन्फ्युजन होईल थोडं. आता 2 अंक घेऊया. इथे घेतला मी 25/10. ओके. आता काय करायचं? एक अंक सोडायचा आणि पॉइंट द्यायचा. याचा आन्सर येणार 2.5. ओके. म्हणजे एक 0 आहे ना हा, तर ह्या 2 अंक इकडचा एक अंक सोडायचा आणि इथं पॉइंट द्यायचा, म्हणजे ते आन्सर येईल. बघा आणखी एक आन्सर, आणखी एक सोडूयात, म्हणजे तुमच्या ही कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा या ठिकाणी नंबर इज 78/10, बरोबर. मग इक्वल टू काय होईल मग? 7.8. 78/. नाही नाही, 78 अपॉन कसं होईल? 7.8. 7.8 हेच आन्सर असणार. आता आणखी पुढे जाऊ. बघा आता मी 3 डिजिट घेतो. बघूयात. 843/10. 84.3. येस, व्हेरी गुड. 84.3. एक अंक सोडायचा आणि इतर पॉइंट लावायचा. हे लक्षात ठेवा. भागाकारात जर 10 असला म्हणजे छेदामध्ये, तर दशांश आणि वाचताना कसं वाचायचं त्यानं आलं लक्षात तुमच्या? ही सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवा अगोदर. म्हणजे याच्यावरून आपल्याला पुढे पुढे जायचं आता. म्हणजे इथं 84/3 म्हणजे 84.3 अशा पद्धतीने त्याला रीड करत असतो. आता त्यानंतर पुढे आहे 45/100. आता जर समजा नंबर चेंज झाला, म्हणजे आता भागाकारामध्ये 20 वाला नंबर गेला, म्हणजे कोणता? 100. बघूया आता. आता काय करायचं? आता 2 अंक बघा. 0.84. 84. हा हा, इथंच चुकत बघा. 0.84. बघा आता. हा, इथं काय चुकतंय 0.84. तुमचं? 0.84. हा, ऐका आता. बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. 0.84 तुम्हाला जे दिसतंय ते बरोबर आहे. परंतु आपण चुकीचं वाचतो त्याला. तसं वाचायचं नाही. लक्षात घ्या. उत्तर तुमचं ठीक आहे. 2 झिरो आहेत. 2 अंक सोडायचे, 1 2 आणि इकडे काही नाही म्हणजे 0 लावायचा. म्हणजे उत्तर आलं आपलं 0. आता बरेच जण म्हणले याला 84. पण कधीही लक्षात ठेवा, 8 पॉइंटच्या नंतरच्या म्हणजे राईट साइडची जे व्हॅल्यू असतात ह्यांना कशा वाचायच्या असतात? एका एका अंकानं वाचायच्या असतात. ह्याला वाच 0.84. गुड, असं वाचायचं. 0.84. म्हणजे त्याला काय वाचता? 0.84. 0.84. किती असू द्या त्या व्हॅल्यू, त्याला वाचताना एक एक अंकानं वाचायचं. 84 म्हणायचं नाही. बघूयात आता आणखी. आता मला सांगा. दिस इज 98/100. ओके, इक्वल टू. हा, कम ऑन, गिव्ह मी आन्सर ना. 0.9. हा, एक मिनिट कोणीतरी. 0.98. 0.98. वेट वेट वेट, कोणीतरी. हा हा, चला, स्क्रीन दिसते का तुम्हाला? चला. आता मग काय येणार? 98. 0.98 नाही येणार. पुन्हा आणखी लक्षात घ्या, आणखी गोंधळ तोच. 0.98. गुड. चलो अभी आगे जाएंगे. पुढे 843/100. आता सांगा. 8/43. 0.843. 2 झिरो खाली.
दोन झिरो 2.2 गुड 3. 8 अपॉन 4 3. ओके, या पद्धतीने 8.43. येस 8.43. गुड. आता त्यानंतर पुढे जाऊयात. पुढे जाऊ. आता मग इथं जर समजा थोडक्यात आता 1000 आलेले आहेत छेदामध्ये. ठीक आहे. आता आता सांगा मग कोण सांगतं? Zero 0.03.034. गुड. 0.034. आता बघा 0.03.4. आता बघा हा 0 आहे म्हणजे एक अंक सोडायचा. हा 0 आहे, दुसरा अंक सुटला. हा 0 आहे, आता अंकच नाही, तर त्यावेळेला एक 0 वापरायचा आणि मग पॉइंट द्यायचा. म्हणजे आपले काय होईल बघा, म्हणजे कसं होईल मग 0.034 या पद्धतीनं. समजलं का आता? जेवढे शून्य, 0.034. ऐका मी Yes. काय म्हणतोय, जेवढे शून्य आहेत खाली तेवढ्या पॉइंटच्या नंतर अंक म्हणजे तेवढ्या अंक तयार झाले पाहिजेत. आणि जर नसतील होत तेवढे संख्या तेवढे अंक दिसत नसतील तर त्या अंकाच्या ठिकाणी आपण 0 वापरायचा आहे. आणि हा महत्वाचं म्हणजे हा 0 तुम्ही इकडून वापरू शकत नाहीत. म्हणजे 4 नंतर वापरता येणार नाही, हे लक्षात घ्या. समजलं का मी काय म्हणलो? ओके, आता आणखी बघू. Yes. हा Yes. तो तो अलीकडेच वापरावा लागेल. आता पाहूयात आणखी. ठीक आहे. कम ऑन. 7 upon 1000. 0.003. 0.007. 0.007. 0.007. येस. Zero आता zero. बघा. कम ऑन. सांगा. 0.438. 0.438. येस, व्हेरी गुड. करेक्ट. ठीक आहे. आता म्हणजे तुम्हाला कळालेलं आहे की डेसिमल फ्रॅक्शन कसा वाचायचा किंवा रीड सुद्धा कसा करायचा. आता एक गोष्ट आणखी. आता बघा. आम्ही दोघांसमोर सांगितलं. चला. 3 0. upon 10,000. 0.0003. 0.003. 0.003. 4 0 आहेत ना, पॉइंट नंतर 4 नंबर्स आलेच पाहिजे. ओके, समजलं तुम्हाला? चला आता पुढे जाऊयात. एक गोष्ट लक्षात घ्या आणखी. काय असतंय, ज्या ज्या वेळेला आता मी पॉइंट नंतर हे बघा, आता पॉइंटचे एक हे दाखवतो. म्हणजे एक नंबर आहे 7.8. सेम व्हॅल्यू आहे 7.80. सेम व्हॅल्यू आहे 7.800. एकच व्हॅल्यू आहे. म्हणजे याचा अर्थ काय ऐका, 7.88 नंतर तुम्ही 10 बी 0 लावले, 1 बी 0 लावला किंवा नाही बी लावला तरी काहीही फरक पडत नाही. आलं का लक्षात? म्हणजे हे 7.8 हे सुद्धा सेम आहे, हे सुद्धा सेम आहे आणि हे सुद्धा सेम आहे. म्हणजे ह्या तिन्हींची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. काही वेळेला कधी कधी ना आपल्याला गोंधळात म्हणजे परीक्षेत मुद्दाम विचारतात
कन्फ्युजन करण्यासाठी. मोठा डेसिमल फ्रॅक्शन कोणता? मग इथं कोणता? समजा इथं 7.8 दिला, 7.80 दिला आणि 7.800 दिला. आपल्याला वाटणार हेच मोठा, पण मोठा यातला कोणताच नाही, हे सगळे सारखेच आहे. समजलं मला काय सांगायचं तर? यस. की हा, तर या पद्धतीनं आपण समजून घ्यायचं आहे की नेमकं काय आहे. तर हे डेसिमल फ्रॅक्शन याला अशा पद्धतीनं वाचतात. आता कन्व्हर्टिंग फ्रॅक्शन्स टू डेसिमल्स, म्हणजे आपण फ्रॅक्शनला कसं डेसिमल मध्ये रूपांतर केलं हे आता पाहिलेलं आहे आपण. म्हणजे हे बघा 1/2, 1/2 जर करून बघू तरी सुद्धा एकदा दाखवतो. बघा 1/2 जे आहे, 1/2, मग याला 2 1 जा 2, आता 1 ला तर भाग जात नाही, मग काय करायचं 0. मग याच्यावर काय करायचं, या 1 वरती इथं 0 लावल्यामुळं पॉइंट वापरायचा आणि मग 2 5 जा 3. म्हणून आन्सर आलं 0.5. सेम तसंच आहे 3/4. मग इथं 4 चा टेबल 3 पर्यंत नाही, छोटा आहे तो. मग इथं काय वापरायचं 0 आणि मग भाग जात नाही म्हणून मग इथं 30 घ्यायचं आणि इथं 4 7 जा 28. उरला किती मग 2 आणि मग त्या 2 वर पुन्हा 0 म्हणजे 7 म्हणजे 4 5 जा 7, बघा 4 5 जा 20 म्हणजे मग आन्सर आलं 0.75. 0. 75. 75 म्हणायचं नाही, 75. ओके. 75. येस. Sir, गुड. in this. हा, तर बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं आहे. मग आता इथपर्यंत समजलं तुम्हाला? आज कोणाला अडचण आहे का इथपर्यंतची? हा, नाही. गुड. म्हणजे No. काय झालं? नाही. हा, ठीक आहे. आता एवढंच शिकवणार आहेत आज आपण. थांबूया तिथं आणि मग याच्यावरती मी काय करणार थोडक्यात, आपण आता काय करूयात, म्हणजे एक वर्कशीट तुम्हाला टाकतो सोडवायला आणि ती सोडवत असताना ती व्यवस्थितरित्या सोडा. काय करायचं, डेसिमल फ्रॅक्शनचेच आज गणित घेऊ. काही फ्रॅक्शन देतो, काही त्याचं कन्व्हर्जन तुम्ही डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करा. म्हणजे अपूर्णांक देतो त्याचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करायचं आहे. ठीक आहे, तर मग थांबूयात या ठिकाणी.